हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आता मी संध्याकाळचं रुटीन म्हणजे चालू केलेलं आहे. आज दिवसभर ॲक्च्युली माझं सकाळी मी जी ऑर्डरला गेलेली ना, ती संध्याकाळी आलेली आहे. माझं चहापाणी पण झालेलं आहे. थोडं फ्रेश होऊन मी चहापाणी वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना आता इथे दिवाबत्ती. आता संध्याकाळचं रुटीन म्हणजे संध्याकाळची आपली सुरुवात कशी होते, मस्तपैकी तो पसारा जागेवरती ठेवायचा, झाडू वगैरे घरातून मारून घ्यायची आणि दिवाबत्ती वगैरे करून घ्यायचं. तर इथे माझं तेच काम चाललेलं आहे. मी इथे कामावरून आल्याच्यानंतर थोडंसं चहा वगैरे झालं आहे आणि आता दिवाबत्ती वगैरे करून घेते. ताई आली होती. ताईबरोबर थोडा टाईम गप्पा मारल्या. थोडं आता 7 वाजले शेवटी आणि मी दिवाबत्ती करायला घेतलेली आहे. छान इथे दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे आणि ते अगरबत्ती वगैरे लावून मस्तपैकी पूर्ण घरामध्ये फिरवून घेते, जेणेकरून मस्तपैकी सगळं संध्याकाळचा छान असा घरामध्ये सुगंध पसरला जातो ह्या अगरबत्तीच्या साहाय्याने. तर इथे मी आता पहिल्यांदा म्हणजे देवाजवळ अगरबत्ती दाखवल्याच्या नंतर ना, इथे शेगडी असते ना, त्या शेगडीला अगरबत्ती वगैरे दाखवून घेते आणि तिथेच मी मोबाईल ठेवलेली आहे. त्यासाठी ना मी थोडंसं जवळून गेलेली आहे, की जेणेकरून मला शेगडीला अगरबत्ती दाखवायची होती. कारण की आपलं त्याच्यावरती अन्न वगैरे शिजत असतं. दुपारचं जेवण वगैरे पण असतं ना, ते पण शेगडीवर तसंच असतं. किंवा सकाळचा जरी दिवा वगैरे लावायचा असेल, अगरबत्ती दाखवायची असेल ना, तर मी अशी शेगडीला दाखवते. कारण की आपलं त्याच्यावरती अन्न वगैरे शिजत असतं. त्याच्यासाठी मी दिवाबत्ती म्हणजे ॲटलीस्ट दिवाबत्ती नाही, पण असं हे अगरबत्ती तरी दाखवते. त्याच्यानंतर मी इथे पोथी वगैरे म्हणजे स्वामीचरित्र वाचायचं असतं, ते वाचून घेतलेलं आहे. माझं दिवाबत्ती सगळं काम झालेलं आहे. आणि इथे बघा, असेच म्हणजे आज घरामध्ये कोणच नव्हतं, फक्त मनोहर त्याचं काम करत होतं आणि ते भांड्यांच्या ट्रेमध्ये सगळी भांडी तशीच होती. ती आता हाताबरोबर ना सगळी भांडी वगैरे लावून घेते. कारण का मला आता कढई वगैरे लागणार, ती कढई तशीच म्हणजे इथे ठेवते मी, की जेणेकरून मला त्याच्यात भाजी बनवायची आहे. आणि ती कढई जशी ठेवली ना, तर माझा असा चिटकीचा मांडव फक्त माझा कॅमेरा ना एका डब्यावर असतो, तो कढई म्हणजे त्या डब्याला लागली. म्हणून माझा कॅमेरा बघितला केवढा असं झूम झूम करून हालायला लागला. तर असं नशीब तो पडला नाही म्हणून फक्त हलला. तर चला आता इथे सगळी भांडी वगैरे मी सगळे व्यवस्थित लावून घेते आणि बाकी मग जेवणाची डायरेक्ट लगेच सुरुवात करणार. कारण का दुसरं आता संध्याकाळचं काय आपलं हेच दाखवायचं असतं, की जेवण काय बनवणार, दिवाबत्ती किंवा घरातलं काय थोडं मोठं इकडे तिकडे काय पडलेलं असेल. आता मुलं पण काय लहान नाहीत का, खूपच घरामध्ये पसारा होतो. त्याच्यामुळे आणि घरामध्ये पसारा करायला आज दिवसभर असं पण घरामध्ये कोणच नव्हतं. त्यामुळे ना इथे तिथे माझा असं जास्त काही पसारा झालाच नव्हता. म्हणून काही जास्त तुमच्यावर असं शेअर केलेलं नाही आहे. तर इथे बघा, हे जेवणाची टोपण जी मी तुला दाखवते ना, ते एवढ्यासाठी दाखवते की आयुष आता मेडिकलमध्ये गेला ना, तर तो गेला होता बाहेर आणि तो आल्याच्यानंतर जेवला. पण त्यांनी ते असं नाही बाबा की पळी वगैरे काढून ठेवेल आणि व्यवस्थित झाकेल. तो तसाच त्याने ठेवला, मम्मी नंतर सगळं काढून ठेवा असं टाकून तो तसंच ठेवून गेलेला आहे. तर मी ठीक आहे. आता तो कामाला पण जायला निघालेला, तेव्हा तू मग त्याच्या पाठी काय किरकिर करायची, आयुष तू हे नाही केलंस ते नाही केलंस, म्हणून मी त्याला काहीच बोलली नाही. ठीक आहे, आता ठेवलं मुलांनी जर असं ठेवलं तर पुढची कामं सगळी आपल्यालाच आटपायची असतात. त्या लोकांना कितीही बोला, प्रत्येक गोष्टीमध्ये कितीही सांगा, आयुष हे कर रे, मिताली ते कर रे, तरी ये रे माझ्या मागल्या. त्या लोकांचं परत दुसऱ्या दिवशी तेच असतं. किती बोलायचं मुलांना. चला राहू देत ते. इथे ना मस्तपैकी तुम्हाला दाखवलेलं की एका साईडला मी ना मटकी आहे ना, ती लटकवून ठेवली होती भिजवून, अशी छान त्याला मोड आलेले आहेत. म्हणजे कपड्यातून पण बाहेर छोटे छोटे पडले होते, पण ना असे खूप बाहेर आले नव्हते. तर मस्तपैकी आतल्या आतच ना छान मटकीला मोड आलेली आहे. आणि आता मला तीच मटकीची भाजी बनवायची, म्हणजे मला सुकी उसळ बनवायची आहे. म्हणजे कोण कोण मी बऱ्याच वेळा ओली उसळ पण दाखवलेली आहे, पण आज मी सुकी उसळ बनवणार आहे. म्हणजेच मोस्ट ऑफ ना मटकीच्या भाजीला सुकी भाजी, त्याला उसळ आमच्या साईडला बोलत नाही. पण भरपूर जण मी बघितलेलं आहे की मटकीची सुकी उसळ म्हणजे मी ज्यांच्याकडे टिफिन पण देते ना, ते पण बोलताना असेच बोलतात मला की तुम्ही मटकीची उसळ देऊ शकता का? तर मी तर लिटरली एकदा उसळ बोलल्याच्या नंतर मी आपलं वाटण वगैरे घालून मटकीची उसळ असते ना, म्हणजे असं आपण काळ्या वाटाण्याची उसळ किंवा
कडधान्याची उसळ असते ना तशी बनवून दिलेली. पण त्या ताईंनी मला समोरून सांगितलेलं, ताई मी तुम्हाला ओली उसळ नव्हती सांगितलेली, मला सुकी उसळ पाहिजे होती. तर मी बोलली मला माहितीच नाही. मला एक उसळ बोलल्याच्यानंतर आमच्याकडे तर ओली उसळच बनवतात, सगळ्या कडधान्याची उसळच बनवतात. तर त्यांनी सांगितलं नाही, आमच्याकडे ना अशी उसळ बोललं तर सुकी पण भाजी म्हणजे मटकीची म्हणा किंवा मुगाची सुकी उसळसुद्धा बोलतात. मी म्हणली हो का, मला माहीत नाही. ते म्हणतात सेम तशीच, फक्त तुम्ही वाटण घालून असं पातळ करताना तशी करू नका, फक्त कांदा टोमॅटोवरती फोडणी घालून अशी सुकी उसळ बनवायची. तर मी की अच्छा, तेव्हापासून मला माहीत पडलं की बाबा मटकीची मुगाची अशी सुकी उसळ पण होते. तर आता मी तेच आता बनवते की बाबा मटकीची सुकी उसळ मी पण त्याच्यानंतर बनवलेली आहे, पण आता तुमच्याबरोबर परत एकदा मी शेअर करते. तर इथे काय नाही, मटकी जी एकदम मस्त छान मूग मटकी आहेत ना, मस्त छान अशी वाफेवरती शिजली जाते. इथे तेल मस्तपैकी कढईमध्ये गरम केल्याच्यानंतर राई जिरा घातला आहे, ते अशी मस्त बारीक चिरलेली अशी हे घातलेली आहे, लसूण घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे. ते छान फ्राय झाल्याच्यानंतर कांदा टोमॅटो घातलेला आहे, तो पण छान नरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मसाले घातलेले आहेत. मसाले पण अगदी नेमकेच मोजकेच घातलेले आहे, म्हणजे हळद, तिखट आणि गरम मसाला बस एवढंच घातलेलं आहे. छान तेलामध्ये सगळंच परतून घेतलेलं आहे. म्हणजे पहिला अगदी कांदा टोमॅटो पण तेलात छान अगदी 1 ते 1.5 मिनटं परतलेला आहे. त्याच्यानंतर मसाले घालून ते पण छान असं 2 मिनटं परतलेलं आहे. आणि आता छान मसाला पूर्ण तेलात फ्राय झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मटकी चांगली व्यवस्थित धुवून चाळणीत नितळायला ठेवली होती आणि त्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा घातला होता. म्हणजे आपली कडधान्याची कुठलीही उसळ बनवा, त्याच्यामध्ये ना बटाटा हा पाहिजेलच आहे. अगदी मेन हिरो असल्यासारखा बटाटा भाजीमध्ये गेलाच पाहिजेल आहे. तर चला इथे मग त्याच्यामध्ये तसंच आता या भाजीमध्ये एक छोटासा बटाटा घातलेला आहे आणि भाजी छान पूर्ण मसाला आहे ना, तो चांगला छान म्हणजे भाजीला लागेल ना इतपत मी छान असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि परत 1 मिनटं छान अशी मी भाजी परतून घेतलेली आहे. ह्याच्यावरती ना मी म्हणजे झाकण ठेवून ठेवून मस्तपैकी वाफ काढून काढून भाजी अशी शिजवून घेतलेली आहे. तर हे बघा असं मी 2 ते 3 वेळा झाकण काढून काढून भाजी छान अशी परतवून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ना 2 ते 3 वेळा मी परतल्याच्यानंतर मी जरा चेक केलं की बटाटा शिजलेला आहे की नाही, तर मस्तपैकी बटाटा ह्याच्यातला छान असा मऊसूद शिजलेला आहे. तर आणि इथे माझी फायनली अशी भाजी झालेली आहे. पण मी बोलली अजून एक 5 मिनटं जोपर्यंत मी भाकरीचं पीठ वगैरे मळून घेते ना, त्याच्यासाठी मी इथे बोलले की अजून 5 मिनटं भाकरीची 4 भाकरीचं पीठ मळायला 5 ते 7 मिनटं आपल्याला लागतातच. तर इथे मी भाकरीचं पीठ मळून होईपर्यंत मी बोलले की आता अजून एक 5-7 मिनटं छान अशी भाजीला वाफ येऊ देत. तर इथे मस्तपैकी पीठ मळेपर्यंत माझी इथे भाजी होतेच आहे. आणि दुपारची आमटी आणि भात असल्यामुळे मी दुसरं अजून काही जेवण बनवलेलं नाही आहे. दुपारची भाजी आणि भात आणि आमटी आहे. आणि बघा मेथीची भाजी बनवलेली आणि इथे ना मी ज्वारीची भाकरी बनवलेल्या होत्या दुपारच्या जेवणासाठी. आता ना इथे त्यातल्याच 2 भाकऱ्या इतक्या होतील ना, असे ज्वारीचं पीठ आहे. त्याच्यामुळे मी इथे थोडंसं 4 भाकऱ्या होतील असं तांदळाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ पण मी इथे म्हणजे आहे त्याची भाकरी बनवणार आहे. फायनली बघा माझं पीठ वगैरे छान मळून झालेलं आहे, एका साईडला ठेवलेलं आहे. आणि आता ह्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्तपैकी माझी ना सुक्की मटकीची उसळ तयार झालेली आहे. मटकीची उसळ मला खरंच माहीत नव्हतं. मला समोरून त्या ताईने सांगितल्याच्यानंतर मी अशी बनवलेली आहे आणि त्यांना मी दिलेली ना, तेव्हा त्यांना पण खूप आवडलेली की बरोबर ताई जशी पाहिजे तशीच भाजी झालेली आहे. तर इथे मस्तपैकी माझं सगळं जेवण पण झालेलं आहे. एकदम शॉर्टकट जेवण होतं, फक्त भाजी आणि भाकरी बनवायची होती. दुपारचं जेवण तर होतंच थोडंसं. तर इथे माझा हा ताट तयार झालेला आहे. या सर्वांनी जेवायला. झालं मग तुमचं जेवण वगैरे? माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता बसलेली आहे. थोडंसं आज शॉर्टकट झालेलं आहे सगळं व्हिडिओ वगैरे. रोज रोज काय मोठं मोठं बनवायचं, तुम्हाला पण बघून बघून कंटाळा येत असेल ना. त्यासाठी थोडंसं शॉर्टकट केलेलं आहे. आणि म्हणजे संध्याकाळी कामावर वगैरे आल्याच्यानंतर फक्त संध्याकाळचंच रुटीन दाखवलेलं आहे. संध्याकाळचं रुटीन म्हणजे फक्त संध्याकाळी काय कामं असतं अशी, पण थोडं जेवणाचं वगैरे असतं, थोडंसं इकडचं तिकडं पसारा ते सगळं आटवायचं असतं. तर तेच तुमच्यावर शेअर केलं. पसारा वगैरे काय ते सगळं दाखवत बसली नाही, फक्त काय शॉर्टकटमध्ये आज थोडंसं
जेवणाचं वगैरेच दाखवलं. ते मला जेवण पण नेमकं शॉर्टकटच होतं. दुपारी भात आणि आमटी होती दुपारची आणि आता जी भाजी आणि भाकरी बनवली तेवढीच. आणि मस्तपैकी बाहेर ना छान पाऊस पडतोय. मस्त आता झोपायची तयारी, गुरगटी मारून झोपायची. मस्त वातावरण थोडंसं थंड झालं आहे खूप टायमाने. पूर्ण जून महिना असाच गेला. खूप टायमाच्या नंतर वातावरण थोडं थंड झालेलं आहे. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. परत भेटू होते नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. मस्तपैकी गुरगटी मारून झोपा. गुड नाईट.